राम आपला आहे, बहुजनांचा आहे राम. शिकार करून खाणारा राम तो आमचा आहे, आमच्या बहुजनांचा. तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात की आम्ही रामाचा आदर्श पाळतो आहोत आणि आज आम्ही मटण खातो. हा रामाचा आदर्श. राम हा शाकाहारी नव्हता, तो मांसाहारी होता. 14 वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणार हो ते शाकाहारी शोधायला? बरोबर आहे की नाही? जे बोलतो ते खरं बोलत असतो मी. तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अवर साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. ते चालू ठेव. अवर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बाकी सब बंगाल है, बाकी सब बंगाल है. त्यांच्या बंगल्याबाहेर जमायला लागलेले आहेत आणि त्यांच्या बोलता साहेब इथे नाही आहेत. साहेब शिर्डीत आहेत. ठाण्यातील राष्ट्रवादीचे असंख्य कार्यकर्ते शिर्डीमध्ये दाखल आहेत त्या शिबिरासाठी. आणि जेव्हा साहेब घरी नसताना तुम्ही असं घर इथं तुम्ही त्या कोपऱ्यातून जाऊन अशी घोषणाबाजी करता, हाय करता, जितेंद्र आव्हाड मुर्दाबाद वगैरे या सर्व घोषणा देता. हातात बांगडा घातल्यासारखं का करताय? या ना समोर, आम्ही आहेत ना समोर. आम्ही पण समोर होते, आम्ही उभे आहोत समोर. त्यांनी पुढे यायला पाहिजे होतं. प्रभू रामाचं मूर्ती हातात घ्यायची, त्यांच्या मूर्तीची विटंबना झाली. जो फोटो होता तो खाली पडला, त्याची काच फुटली. अरे काय चालवली या महाराष्ट्रामध्ये? प्रभू रामाच्या नावाने एवढं राजकारण. आणि एवढं जर तुम्ही करत असाल तर कधी तुमच्या अख्ख्या आयुष्यामध्ये त्या प्रभू रामाची आरती जरी घेतली का त्यांच्या ऑफिसमध्ये, तुम्ही एवढा दिखावा करत येणार? अभिजितजी, आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी जे वक्तव्य केलं आहे त्या वक्तव्याचं आपण समर्थन करत आहात. आम्ही अजून वक्तव्य ऐकलं नाही आहे. आम्हाला असं समजण्यात आलं की बाबा इथे एक मोर्चा येणार आहे, कोण येणार आहे, त्या गटाचे कार्यकर्ते येणार आहेत म्हणून आम्ही आता पोचलो इथे. आता हे पुढे बघितल्यानंतर आम्ही परत बोलणारच आहोत त्याच्यावरती. काय वाटतं म्हणजे प्रभू श्री रामाचं नाव घेऊन पुन्हा राजकारण महाराष्ट्रात पेटवण्याचा, दंगली घडवण्याचा जाहीर प्रयत्न आहे का? काय वाटतं? प्रभू राम हे पुन्हा वैयक्तिक नावाची प्रॉपर्टी नाही आहे की बाबा आम्ही केलं. काहीतरी इतिहास आहे की बाबा कोणी आधीची कोणाची परवानगी असेल किंवा काय असेल, म्हणजे हे आम्हीच केलं. प्रभू राम आमचेच, प्रभू राम BJPचेच. आणि या प्रभू रामाच्या नावाने तुम्ही एखादं चांगलं काम त्यांच्या वेळेतलं सांगा हो. प्रभू रामाच्या नावाने तुम्ही फक्त आणि फक्त वोटिंगसाठी, मतासाठी तुम्हाला या हे वर्ष सगळं निवडणुकीचं वर्ष आहे. आणि या वर्षामध्ये हे निवडणुका होणार आहेत म्हणून त्या पद्धतीने तुम्ही प्रभू रामाचं नाव तुम्हाला ह्या वर्षात तुम्हाला आठवलं आहे. अभिजित, आव्हाड घरी नसताना अशा प्रकारचं आंदोलन करणं कितपत योग्य आहे? हे म्हणजे त्याला तेच माहिती आहे, त्यांना सगळ्यांना माहिती आहे साहेब घरी नाही आहेत म्हणून आता हातात बांगड्या भरल्यासारखा यायचं, त्या कोपऱ्यावरती उभा राहायच्या, घोषणा द्यायचं, जय हो करायचं आणि निघून जायचं. त्यांना माहिती आहे की आधीच कळवायचं वगैरे, आम्हाला वगैरे अटक होणार आहे हे त्यांना माहीतच होतं. घेऊन जाणार आहेत पोलीस त्यांना.